संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मादरचोद 288 आमदाराला या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना निवडून दिलं आणि या 288 महाराष्ट्रातील आमदारांना आव्हान आहे की तुमच्या आईची गांड तुमच्या या शेतकऱ्याचा टाळटाळ जर घेतात तर पुढच्या वर्षी पुढच्या निवडणुकीत याच्यानंतर आमच्या दारामध्ये उभा करणार नाही। या सर्व महाराष्ट्रातील 288 आमदारांना माझं आव्हान आहे की या शेतकऱ्याच्या हाल इथं येऊन बघा। पूर्ण महाराष्ट्रातील एकही आमदार आतापर्यंत पेट्रोल पंपावर आलेला नाही। तुमची माय जनली असेल हे शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याचं मतदान घेतलेले तुमच्या आईची गांड तुमच्या मादरचोद। तुम्ही जर शेतकऱ्याचे हाल करतात तर भविष्यामध्ये तुम्हाला एकाला आमच्या दारात येऊ देणार नाही। या महाराष्ट्रातील तमाम 288 आमदारांना माझं आव्हान आहे ताबडतोब पेट्रोल पंपावर जा, शेतकऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था करा। 12-12 घंटे 24 तास शेतकरी इथे बसलेले आहेत। तुमच्या आईच्या नवऱ्याने तुम्हाला मतदान केलेले याच्यानंतर तुम्ही रोडवर जिथं दिसतात तर शेतकऱ्याच्या रुमण्यानं मार खाण्याची बारी येऊ देऊ नका। तर लवकरात लवकर या शेतकऱ्याच्या डिझेलच्या आणि पेट्रोलची लवकरात लवकर व्यवस्था करा। तुम्हाला निवडून दिलं त्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू म्हटले, लेकरांना घरगुती महिलांना गॅस मोफत देऊ म्हणले, एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। तुमच्या मायची गाड तुमच्या या शेतकऱ्याचं जर टाटाट घेतात तर महिला सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत। आमदार आणि खासदारांना इथून इशारा देतो या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचे लेकर बाळ सोडून उन्हामध्ये 10-12 तासापासून इथं थांबलेले। याच्यानंतर जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल भेटत नाही महाराष्ट्रातल्या एकही आमदारांनी कुठलाही कार्यक्रम घ्यायचा नाही। आणि शेतकरी बांधवांना सुद्धा सांगतो ह्या भाडको आमदार खासदाराच्या एकही कार्यक्रमाला जाऊ नका। जर तुमच्या रक्ताचा थेंबाचा हिसाब या मादरचोदाकडून घ्यायचा असेल तर यांना जबाब विचारा। जे आमदार खासदाराला तुम्ही मतदान केलं त्या मादरचोदाला विचारा की आमचे हाल किती दिवस तुम्ही करणार आहात। रोज मागील 15 दिवसापासून माझा शेतकरी सकाळी कॅन्ड उचलतो, दुपारी कॅन्ड उचलतो, 24 तास तिथे कॅन्डी घेऊन उभा आहे। एकही आमदाराने आपले लोक मादरचोद आणि पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ मी बघितला नाही। आमदारा खासदाराचे काम आहे त्या आमदाराचा खासदाराच्या परिवारातले सगळे लोक मतदान मागायला येतात। आज त्याच्या परिवारातला एकही माणूस या शेतकऱ्यासाठी आला नाही। हे मादरचोद आमदार खासदाराला विनंती आहे लवकरात लवकर जागे व्हा, नाहीतर तुमच्या बंगल्यावर यायला भाग पाडू नका। बोला शेतकरी संघटनेचा भारतीय शेतकऱ्यांचा भारत माता की